नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत आहे. तसेच पूरग्रस्त भागांसाठी आणखी 15 दिवस मुदत वाढवून घेणार अशी माहिती महिला बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केली आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. दररोज जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया होत आहे. आतापर्यंत अंदाजे 1,10,00,000पेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून 2.5 लाखांपेक्षा अधिक महिलांची 90% प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिलांना अद्यापही प्रक्रियेसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. पूरग्रस्त भागात महिलांसाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत, असं तटकरे यांनी स्पष्ट केलंय. ठाणे महानगरपालिकेत महापौर ठरवताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील, त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं तटकरे म्हणाल्या. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहरच्या वतीने CKP हॉल खारकराळी ठाणे येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. यामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आदिती तटकरेंच्या हस्ते पदवाटप करण्यात आले. तसेच यावेळी काँग्रेस पक्षातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. याप्रसंगी मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे, ठाणे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपगार, महिला जिल्हा कार्याध्यक्षा मनीषा भगत, राष्ट्रीय युवक सरचिटणीस मोहसिन शेख, युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, तसेच माजी नगरसेवक सुहास देसाई, इतर माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, फ्रंट सेलचे कार्याध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहम्मद जिया सय्यद यांना सरचिटणीस प्रशासन असं नियुक्ती यानंतर आरती प्रधान यांची आपण शहर जिल्हा सरचिटणीस विनीत तिवारी जी पक्षप्रवेश आज राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व बरेचसे वेगवेगळ्या पक्षांमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षांमध्ये काम केले. कुठे ना कुठेतरी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकाधिक त्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि या दृष्टिकोनातून आज हा पक्षप्रवेश ठाणे शहरातील त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचा असंख्य त्यांच्या सहकाऱ्यांसोबत झाले. ते साधारणपणे काम करत असताना प्रत्येक पक्षाची आपापल्या पद्धतीनं काम करण्याची त्या ठिकाणी पद्धत असते. आता जे विरोधी पक्ष आहेत ते त्या ठिकाणी विरोधच करणार, त्याच्यामुळे ते विरोधक आहेत आणि त्यांची विरोधी भूमिका आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका तशा पद्धतीनं मांडतात. आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून काम करत असताना एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूतीकरण करणे, त्याचबरोबर जी काही पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासूनची इथं ताकद असेल, ज्याच्या वॉर्डमध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहोत किंवा तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून घेत आहेत, तिथं आम्ही अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत. आणि एक गोष्ट निश्चित आहे की आज महायुतीचं सरकार म्हणून काम करत असताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे अधिकाधिक आपला महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर ही जी सगळी पुणे असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर मुंबई असेल, नाशिक असेल, ह्या सगळे नागपूर असेल, ह्या सगळ्या शहरांवर लक्ष केंद्रित करून ते अधिकाधिक कशी विकसित होतील यासाठीच प्रयत्न करत आहोत. काही दिवसांपूर्वी आपल्या नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं त्या ठिकाणी लोकार्पण झालं. पुढच्या कालावधीमध्ये ठाण्याच्या या संबंध परिसरामध्ये सुद्धा त्याच्यातून मोठ्या पद्धतीनं उद्योग गुंतवणूक येणार आहे, त्याचबरोबर रोजगारांची मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं संधी मिळणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. आता विरोधक आहेत म्हणल्यावर ते आरोप तर करणारच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शहरामधल्या जनतेच्या हिताचं जे असेल ते आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली करण्याची ही आमची भूमिका आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना आणि मनसेचा शहरातील विविध नागरी प्रश्नांवरती मोर्चा निघाला. या मोर्चात ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर कडाडून टीका केली, तसेच त्यांच्या बारचा मुद्दा देखील उपस्थित केला. भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली आहे. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, पाणी प्रश्न तसेच ठाणे महानगरपालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत सोमवारी सायंकाळी ठाण्यामध्ये शिवसेना, ठाकरे गट, मनसे यांनी मोर्चा काढला होता. यामध्ये काँग्रेसने देखील सहभाग नोंदवला. ठाण्यातील गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका मुख्यालयास हा मोर्चा निघाला. यामध्ये ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, खासदार संजय दिना पाटील, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, मनसेचे नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव, काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे, कळवा, मोमरा, दिवा भागातील महाविकास आघाडी मनसेचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये भास्कर जाधव यांनी सत्ताधारी शिंदे या पक्षावरती जोरदार टीका केलेली आहे. बनवण्याचं काम तुम्हीच तुमच्या देखरेखीखाली, आता ते ज्याचं नाव तुम्ही आता बोलला, तुम्ही अर्धवट विषय सोडता. आम्ही सुरू केला. हा नाही ऐका, तो ज्या त्या माणसाची तक्रार आहे ना साहेब, आमची तोच विषय आहे साहेब. बोरसेचं काय करणार तुम्ही? बोरसेचं काय करणार साहेब? आणि ह्या वेळेला तुम्हाला सांगतोय साहेब, आता कॅमेरा ऑन बोलतोय मी, ह्या वेळेला कुठल्याही अधिकारी एक जरी नाव त्यांनी बोगस टाकलं तर त्याला आम्ही सोडणार नाही. तुम्हाला आज पण सर्वांच्या मीडियाच्या समोर सांगतो साहेब. त्याचा विचाराचा घात झाला अशा पद्धतीने. नाही घात नाही, बघा घात तो विषय तो नाहीये. एक लोकसभेला 1,61,000 त्यावेळेला बोगस नावं झाली. विधानसभेला पण तेच केलं. ऑलरेडी ती नावं आहेत तिथे, आणि आता परत त्याच यादीवरती काम करून ही सर्व मंडळी करणार आहे साहेब. आणि महानगरपालिकेला ह्या सर्व गोष्टी चालतात साहेब, म्हणून तिथे चांगला अधिकारी त्या ठिकाणी पाहिजे, त्याची तुम्ही बदली करून टाका साहेब. आणि शब्द द्या. हा शब्द द्या, तरच आम्ही इथून उठतो. 2 वर्षांना तुमची बदली होणार नाही. या ठिकाणी हे शहर त्यावेळेला टी चंद्रशेखर म्हणून कमिशनर होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंसारखा त्यांच्या पाठीवर खंबीर नेता होता, हे मान्य करतो. त्यांची सत्ता असताना, त्यांचे नेते असताना त्याने ऐकले नाही. पण IAS लॉबी किंवा IPS अधिकारी, IFS अधिकारी म्हणून या सरकारचं किंवा देशाचं या प्रशासनाची स्टील बॉडी म्हणून समजली जाते. होणार आहे का तुमची बदली होईल? बदली होईल. आज रस्त्यावर उतरलेले एवढे माणसांचा जनाक्रोश लक्षात घेऊन तुम्ही ही मनाची तयारी करा की होऊ दे बदली, पण मी माझं कर्तव्य पार पाडेल. कसल्या दबावाखाली वावरताय साहेब? कुठल्या दबावाखाली वावरताय? काही दबावाखाली वापरू नका. तुमचं काही होणार नाही. तुमच्या अधिकाऱ्यांना आधी इतके अधिकार दिलेले आहे की आता आम्ही तुमच्यासमोर किती बोललो तर फक्त तुम्ही आमचा रिस्पेक्ट म्हणून होईल होय म्हणाल,
पण काही केलं नाही तरी तुम्हाला कोण काय करू शकत नाही, इतके तुम्हाला आता अधिकार आहे. निश्चित कारवाई करा, आम्ही तुमचं स्वागत करू, यापेक्षा जास्त मी काही बोलत नाहीये. पण तुम्ही जर कारवाई केलीच नाही तर मात्र तुम्हाला नागपूरच्या अधिवेशनाला आम्ही यायला लावू. दृष्टिकोनातून शहर विकास विभागाने नागरी सुविधा कशा पुरवता येतील याचं नियोजन नगर अभियंत्यांना घेऊन यांनी करायचं असतं. सगळ्यांना मिळून पाणी नाही आणि अशा प्रकारे भ्रष्टाचार चालवलेला अनधिकृत बांधकामांना टॅक्स लावायचा प्रश्न असेल, अनधिकृत बांधकामांना वीज देण्याचा प्रश्न असेल, अनधिकृत बांधकामांची शास्ती यांनी कवलेल्या शास्तीतून करोडो अब्ज रुपये वसूल झाले असते, परंतु ते वसूल न करता तो बोजा टॅक्सच्या माध्यमातून जनतेवरती लादायचा. आज हे सेक्युरिटीवाले इकडे ठेवले पगार मिळतात का बघा. प्रायव्हेट सेक्युरिटीवाले ठेवायची पाळी तर आली, आकृतीबंध मंजूर असताना सुद्धा पदांची भरती यांनी केलेली नाही. भास्कर जाधव साहेब तुम्ही आलायत म्हणून मला ना एक मुद्दा ना असा इथे आलाय. तुमच्याच कोकणातला एक मंत्री म्हणतो की बाळासाहेबांचं मृतदेह 2 दिवस ठेवला होता. या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या ही आहे सर्वसामान्यांची प्रतिक्रिया. ठाणेकरांनो, सर्वसामान्य ठाणेकर धर्मवीर दिगे साहेबांचा अमर रहे, अमर रहे. आजच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवा भरतीने सामावून घेणे, डाटा एंट्री कामांचे मानधन वाढवणे, सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन, पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी त्वरित देणे, हिरानंदानी इस्टेट येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, माजीवाडा येथील लोढा गृहसंकुलात पावसात शिरणाऱ्या पाण्यापासून मार्ग काढणे इत्यादी विविध प्रश्नांवरती खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली आहे. आयुक्तांनी सर्व मागण्यांवरती सकारात्मकता दाखवत मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी भेट घेऊन विविध प्रश्नांवरती चर्चा केली आहे. यावेळी हिरानंदानी इस्टेट फेडरेशन, लोढा गृहसंकुलातील सोसायटींचे पदाधिकारी, पालिका अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कामगार ठाणेकरांना आपली सेवा देत आहेत. शासन अध्यादेशाप्रमाणे सरळ सेवेतून त्यांना पालिकेत सामावून घेणं अपेक्षित आहे. याबाबत आयुक्तांकडे हा विषय प्रलंबित आहे. 10 वर्षापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या 70% कामगारांना पालिकेत सामावून घेण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. आयुक्त सौरभ राव यांनी या मागणीला सकारात्मकता दाखवत पालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिले आहे. ठाणे महानगरपालिकेत 2015 सालापासून 29 कर्मचारी अवघ्या 12,000 रुपयांच्या मानधनावरती काम करत आहेत. हे सर्व कर्मचारी उच्च शिक्षित असून तुटपुंजा मानधनावरती काम करत असल्याने त्यांना त्वरित मानधन वाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आरोग्य केंद्रावरती सफाई कामगार आणि सहाय्यक अवघ्या 12,000 रुपयात काम करत असून 15व्या वित्त आयोगानुसार या कामगारांना मानधन वाढवून देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. बरेचसे काही विषय होते, कामगारांच्या संदर्भातला विषय होता. एनओएचएमचे आमचे जे गेले 15 ते 20-25 वर्षापासून लोक काम करतायत त्यांचा परमनंट संदर्भातला विषय होता, जो शासनाचा GR आला होता. त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी आम्हाला मिळालेली आहे. डाटा एंट्रीचे जे काही आमचे कामगार आहेत 2015 पासून त्यांना 11,000 ते 12,000 रुपये पगार येतो. त्यांना मानधन वाढवून देण्याच्या दृष्टीने, त्याचबरोबर 15व्या वित्त आयोगानुसार आमच्याकडे सफाई कामगार आणि अटेंडंट आहेत, 200 कामगार आहेत, त्यांचं सुद्धा मानधन वाढवून देण्याच्या दृष्टीने एक विषय होते कामगारांचे आणि त्या संदर्भात आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळालेला आहे. शासनाकडनं परवानगी घेऊन त्या सर्वांचा पगार वाढवणं, NHMच्या कामगारांच्या बाबतीत शासनाचा GR आहे त्या पद्धतीने कामगारांना कायम करणं, या विषयावरती आज आमचं पॉझिटिव्ह मत झालेलं. आयुक्तांचा लवकरात लवकर तो निर्णय होईल. त्याचबरोबर हिरानंदानी जो डेव्हलपर आहे, हिरानंदानी इस्टेट, या ठिकाणी 25 वर्ष झाली त्या ठिकाणी लोक राहायला आलेले आहेत. त्यांना ज्या अमेनिटीज द्यायला पाहिजेत, जी जागा आहे अमेनिटीसाठी, क्लब हाऊस असेल, त्या अमेनिटी दिल्या जात नाहीत. आणखी माझा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर जो टाउनशिपचा नियम आहे त्या नियमाचा आधार घेऊन मैदान असेल, रिक्रिएशन सेंटर असेल, त्या कुठल्याही सुविधा हिरानंदानीचा बिल्डर त्यांना देत नाही. हिरानंदानी फेडरेशनची जी लोक कमिटी होती त्यांच्या समवेत आता मी त्यांची भेट घेतली आणि बिल्डर ज्या पद्धतीने लोकांवर अन्याय करतोय, लोकांची पिळवणूक करतो, आणखी 25 वर्ष त्याचा टाउनशिपचा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही. डेव्हलपमेंट चार्ज असेल,
त्याचबरोबर ह्या सगळ्या फॅसिलिटीज देतो, त्याचा चार्ज गेली 25 वर्ष त्यांनी घेतलेला आहे. आणखी 25 वर्ष त्याचा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही, कारण जागा नाला बुजवून, खाडी बुजवून, जागा विकत घेऊन त्याचा प्रोजेक्ट सुरू आहे. तोपर्यंत 50 वर्ष लोकांना तुम्ही फॅसिलिटी देणार नाही का? तो त्या कायद्याचा उपयोग करून लोकांना फॅसिलिटी देत नाही. ज्या मैदानावर स्वतः मॅरेथॉन करतो, परंतु त्या हिरानंदाने इस्टेट परिसरातील लोकांना त्या मैदानावर खेळून पण देत नाही. या सगळ्याच्या काही गोष्टी होत्या. गेले 6 महिने आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. असीम गुप्ता साहेबांकडे सुद्धा ही तक्रार आम्ही केलेली आहे. त्याचा उपयोग काही गोष्टींकरता जर कायद्याचा आधार घेऊन जर करत असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा आता आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे. त्याचबरोबर रुस्तमजी याचं जे काही नवीन बांधकाम सुरू आहे आणि त्यांनी त्याच्यामुळे लोढा या ठिकाणी किमान 15-20 फूट पाणी त्या ठिकाणी जमतं, लोकांना त्रास होतो. नाल्याचा जो काही प्रॉब्लेम्स आहे, त्या ठिकाणी एक रस्ता जातोय. ज्या लोढा बिल्डरनी लोकांना बॅडमिंटन कोर्ट डीपीच्या जागेवरती बॅडमिंटन टेनिस कोर्ट म्हणून बांधलं आणि आता रस्त्याच्या डीपी कामानिमित्त ते पूर्ण आता उद्ध्वस्त होत आहे आणि सोसायटीची जागा सोसायटीला मिळत नाही, सोसायटीचं कंपाऊंडही घालता येत नाही. तो जो काही रस्ता जातोय तर तो रस्ता थोडा शिफ्ट करणं याकरता आता आम्ही आयुक्तांची भेट घेतली. सर्व त्या ठिकाणचे रहिवासी उपस्थित होते आणि सगळ्याला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळालेला आहे. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणे यांच्या वतीने 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत टेक टाइम्स 2025 कोड कॉन्कर या भव्य आंतरशालेय तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ठाणे मुंबई महानगरपालिका प्रदेशातील एकूण 20हून अधिक शाळांमधील 80पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कोडिंग, रोबोटिक्स आणि नवोक्रम प्रकल्पामधून तरुण विद्यार्थ्यांनी आपली सृजनशीलता आणि तांत्रिक कौशल्य सादर केली. सर्व प्रकल्प संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांशी सुसंगत होतो, ज्यातून अधिक जबाबदार आणि शाश्वत भविष्याची प्रेरणा मिळाली. ही स्पर्धा 3 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 10 अशा 3 गटांमध्ये घेण्यात आली. या गटांमधील सहभागी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम नवोपक्रम, सर्वोत्तम टीमवर्क आणि सर्वोत्तम सादरीकरण या श्रेणींमध्ये गौरवण्यात आलेले आहे. विजेत्यांना ट्रॉफी, पदके, प्रमाणपत्र व रोख पारितोषिकं प्रदान करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावखरे, विश्वस्त आल्हाद जोशी, संचालक परेश नानजीबाई ठक्कर तसेच विशिष्ट पाहुणे सेल्विन फुर्तादो, आदित्य गुप्ता, पुष्कर साठे उपस्थित होते. तसेच शाळेच्या प्राचार्य डॉक्टर निकिता कोठारी, उपप्राचार्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. थैंक यू सर. ऊपर इंडो स्कॉटमध्ये होत असलेल्या टेक टायटन या कार्यक्रमामध्ये, या कॉम्पिटिशनमध्ये जवळपास 23 शाळा यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स या इकडे मुलांकडनं एक्झिबिट केलेले आहेत. खरं तर बघून फारच आनंद वाटतो, कारण AI या विषयासाठी आणि त्याचबरोबर शेती या विषयाला धरून की AIचा फायदा शेतीसाठी कसा करता येऊ शकतो हे या शाळेतली मुलं आवर्जून या प्रोजेक्ट संदर्भात त्यांनी तयार केलेले आहेत. माझी खरं तर आपल्याला सगळ्यांनाही विनंती राहील की सगळ्या पालकांनी तर या इकडे व्हिजिट करणारच आहेत, पण ठाणेकरांनीही आवर्जून या प्रोजेक्ट्सला भेट द्यावी आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एक पथदर्शक म्हणून काही प्रोजेक्ट्स या इकडे आपल्या सगळ्यांना दिसू शकतात. निश्चितपणे काही प्रोजेक्ट्स शासनाला मी माझ्याकडनंही रेकमेंड करणार आहे. सेल्विन फुर्ताडो आहे. मी AP शाळेला प्रोफेसर आहे. मी इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगला शिकवतो. तर आता हे जे प्रोजेक्ट आम्ही कॉलेजेसमध्ये या लेवलचे प्रोजेक्ट करतो. या लेवलचे प्रोजेक्ट शाळेच्या लेवलला आले बघून मला खूप आनंद झाला. ॲक्च्युली मुलं छोट्या वयातूनच शिकत आलेले आहेत, त्याच्यामुळे पुढे जाऊन ते अद्याप मोठे प्रोजेक्ट करू शकतात आणि अद्याप मोठ्या गोष्टी करू शकतात. हे बघून खूप आनंद वाटते आणि इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलचं खूप अभिनंदन. या माध्यमात त्यांनी माध्यम एक सादर केलं आहे मुलांसाठी, जेणेकरून ते पुढे येऊन काही करू शकतात. आपला जो युद्ध आहे, मुलं आहेत, हे आमचा पुढचा भारत आहे आणि विकसित भारत जे मोदीजींचा ड्रीम आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि आपली मुलं जी आहेत त्यांना एक इग्नायटिंग फोर्स आहेच ऑलरेडी. क्युरिओसिटी, इग्निशन आणि इनोव्हेशन हे सगळं एकत्र करून त्यांना हा प्लॅटफॉर्म द्यायचा होता. म्हणूनच इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल ठाणे यांनी एक
वेगळा विचार केला आणि आम्ही या माध्यमाने त्यांना तो एक प्लॅटफॉर्म देतो. सस्टेनेबिलिटी गोल, कारण पुढे जशा प्रकारे चेंजेस होत आहेत, क्लायमॅटिक चेंजेस होतात, पोल्युशन होतात, तर ही मुलं काहीतरी वेगळं घडवावं आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह घडवावं, क्रिएटिव्ह घडवावं, म्हणून हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर साठे. मला आज इंडो स्कॉटिश स्कूलमध्ये ॲज अ जज एका कॉम्पिटिशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. ही टेक टायटन्स म्हणून जी यांनी कॉम्पिटिशन ह्या वर्षापासूनच चालू केलेली आहे. हा खरं खूप चांगला उपक्रम आहे यांचा, की शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी हे जे यांनी कोडिंग आणि पायथन बेस्ड रोबोटिक्स रिलेटेड जी कॉम्पिटिशन चालू केलेली आहे ही खूपच स्तुत्य उपक्रम आहे. रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळे आता डे टू डे लाईफमध्ये लागणाऱ्या फील्ड्स झालेले आहेत. पूर्वी आपण असं म्हणायचो की हे फ्युचर टेक्नॉलॉजीज आहेत, पण सध्या आता आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये या सगळ्या फील्ड्सचा उपयोग करतोय आणि जितक्या लवकरात लवकर स्टुडंट्सना या सगळ्या फील्ड्सची आयडिया येईल, त्यांना त्याच्यावर चांगलं काम करायला मिळेल, तेवढंच आपल्याला पुढे जाऊन चांगले इनोव्हेटर्स मिळतील. त्यामुळे ह्या कॉम्पिटिशन्स ही गोष्ट अचीव करण्यासाठी खूप मोठा रोल प्ले करतात, की त्यामुळे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो की जिथे जाऊन ते स्वतःचे कोडिंग स्किल्स दाखवू शकतात, नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकू शकतात आणि त्यामुळेच आपल्याला भविष्यात पुढे बऱ्याच फील्ड्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सचा यूज होताना दिसणार आहे. सो आय थँक धिस स्कूल ज्यांनी हे कंडक्ट करण्याचा विचार केला आणि एवढ्या ग्रँड लेवलवर त्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि आय विश ऑल द पार्टिसिपंट्स ऑल द व्हेरी बेस्ट. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे व टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशनमधील आवश्यक कामं करणे, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर व ऑइल फिल्टरेशन करणे व इतर आवश्यक कामं येत्या बुधवारपासून सुरू करण्याचं नियोजन आहे. त्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 तासांचा स्वतःचा पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन घेणं आवश्यक आहे. या दिवशी मेस्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा झोनिंग करून सुरू ठेवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत घोडबंद रोड, वर्तकनगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन व कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा 12 तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावरती येईपर्यंत पुढे 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.